तर नमस्कार नाशिककरांनो, आज होता माझ्या शूटिंगचा दुसरा दिवस. सेटवरती गेल्यानंतर पहिले आम्ही सर्व आर्टिस्ट आणि डायरेक्टरांनी स्क्रिप्ट डिस्कशन केलं. स्क्रिप्ट डिस्कशन केल्यानंतर पहिला सीन हा माझाच लागणार होता. पहिल्या इथं मी पण 2 मिनिट स्क्रिप्ट व्यवस्थित रीड करून घेतली. त्यानंतर इथं माझा सीन लागला. माझा सीन झाल्यानंतर लगे बॉबी आणि सर्जेलचा सीन लागला. त्यांच्या सीनमध्ये तिथं कोणीच नव्हतं, पण त्यांना तिथं बघून डायलॉग आणि फेस एक्सप्रेशन द्यायचे होते. सेटवरती जेवढे पण सीन लागत होते त्यामध्ये मी डायरेक्टरांच्या बॅक साईडला उभा राहत होतो, कारण मला त्याच्यातून खूपच काही शिकायला मिळत होतं. कारण की समोर कोणी नसल्यानंतर डायलॉग कसं बोलायचं, फेस एक्सप्रेशन कसे द्यायचे, खूपच चांगल्या पद्धतीने मला शिकायला मिळत होतं. नंतर काय की ते पोलीस आले, तर ते पोलीस नव्हते, त्या सिरियलमधलं एक कॅरेक्टर होतं पोलिसाचं. नंतर मस्त जेवणाची सुट्टी झाली. मस्त आम्ही चांगल्या पद्धतीने जेवण केलं. जेवण झाल्यानंतर पहिले लगेच आमचं थोडंसं डिस्कशन झालं स्क्रिप्टबद्दल. ते डिस्कशन झाल्यानंतर लगेच आमचा सीन लागणार होता. इथे मस्त आमच्या मैत्रिणीचा मेकअप वगैरे करण्यात येत होता. आमचा सीन तर डायरेक्ट 1-2 वाजता लागला. इतकं ऊन लागत होतं, काय सांगू तुम्हाला. कसं तरी आम्ही उन्हात उभे होतो सर्वजण. इथे तुम्ही बघू शकतात की समोर कोणी नसल्यावर आपल्याला कशा रिॲक्शन ॲक्टिंग करावी लागते. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो या सिरियलचा सेट. इथे आतमध्ये आल्यावर मला तर खूपच छान वाटला सेट. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. त्यानंतर आम्ही सर्व तर खूपच जास्त बोर झालेलो होतो. आता निघालो होतो. आमचा पॅकअप तर नक्कीच झाला होता. आम्ही सर्व निघालो होतो आता घराकडे. आजसाठी बाय बाय.